नमस्कार मंडळी. आजचं आपलं शीर्षक बघून तुम्हाला थोडंसं क्युरिओसिटी वाढली असेल ना. तर आपण प्राकृत रूट्सच्या आपल्या परंपरेप्रमाणे आज एक पारंपरिक पदार्थ घेऊन आलो आहे, पण विथ अ स्मॉल ट्विस्ट. हे वरणफळं तर आपण करणारच आहोत. मस्त पावसाळी हवेचं गरम गरम वाफाळलेली वरणफळं आणि अशा हवेचं पटपट वन डिश मील म्हणजे एक परिपूर्ण आहार ज्याला आपण म्हणतो, ते पटकन होणारी अशी आपली साधी सोपी आणि पारंपरिक वरणफळं. येस. आणि काही ठिकाणी ह्याला डाळ फळं आणि चाकोल्या माझ्या मते. चाकोल्या किंवा गुजरातमध्ये त्याला डाळ ढोकळी हा, वगैरे अशी correct. विविध नावं आहेत. हो हो. आणि करण्याची पण पद्धत वेगवेगळी आहे. हा, तर आपण आज आमच्या घरी ज्या पद्धतीने वरणफळं करतात ती बघूया. चालेल. वरणफळासाठी लागणारं साहित्य आहे. इथे मी 2 वाट्या, म्हणजे साधारण एक वाटीचा एक कुठली तरी वाटी आपण फिक्स करायची आणि त्याप्रमाणे माप घ्यायचं आहे. तर मी 2 वाट्या कणिक घेतलेली आहे. 1 वाटी तुरीची डाळ आहे. इथे मी 1 टेबलस्पून चिंच घेतली आणि ती पाण्यात भिजवून ठेवलेली. आणि जेवढी चिंच घेतली तेवढंच म्हणजे 1 टेबलस्पून गूळ. हे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या चवीप्रमाणे. फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद आणि आपल्या आमटीत घालायला तिखट, गोडा मसाला, मीठ. कणकेत घालण्यासाठी ओवा आणि फोडणीत घालायला कढीपत्ता आणि वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर. तर सगळ्यात आधी आपण आपली तुरीची डाळ शिजवून घेऊया. इथे मी आता तुरीची डाळ 3-4दा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. आपण शिजवून घेऊया. ह्याच्यात आता पाणी घालते. 1 वाटीला मी 2 वाटी पाणी घेतले. थोडीशी हळद, हिंग, आता 2 ते 3 शिट्ट्या करून ही आपली डाळ चांगली शिजवून घेऊया. तुरीच्या डाळीमध्ये आपल्याला 20 ते 25% प्रोटीन त्यातून मिळतं. शिवाय त्याच्यात फॉलिक ॲसिड असतं. याच्याचमुळे रेड ब्लड सेल्स काउंट वाढण्यास मदत होते. आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये जी शरीराची झीज होते ती झीज भरून काढण्यासाठी सुद्धा हे फॉलिक ॲसिड मदत करतं. अजून फॉलिक ॲसिडचं काम काय असतं, तर प्रोटीन सगळ्या अमायनो ॲसिड्सच्या स्ट्रक्चरपासून बनलेलं असतं. आपल्या शरीरात गेल्यानंतर या प्रोटीनचे छोटे छोटे भाग करणं आणि ते भाग करून पचनासाठी मदत करणं हे फॉलिक ॲसिडचं काम असतं. म्हणजे फॉलिक ॲसिड हे त्याच्याचमध्ये म्हणजे तूर डाळीमध्ये असलेल्या प्रोटीनचं डायजेशन करण्यासाठी मदत करतं. तूर डाळीमध्ये असलेलं पोटॅशियम हे विषारी द्रव्य बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतं. फिमेल्समधले हार्मोन सिक्रीट करून ॲक्टिव्ह ठेवणं हे त्याचं काम असतं. मुख्यत्वे ब्रेनला ऑक्सिजन पुरवण्याचं काम हे सुद्धा पोटॅशियमचंच असतं. वाढलेलं BP त्याच्यानी कंट्रोल केलं जातं. आता आपली तुरीची डाळ शिजतीये तोपर्यंत आपण फळांसाठी लागणारी कणिक मळून घेऊया. इथे आता आपण 2 वाट्या कणिक घेतलेली आहे. त्यामध्ये मी अर्धा टीस्पून मीठ घालते, 1 टीस्पून ओवा. ह्यात ना काही जण बेसन पण घालतात, तर तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यात 1-2 टेबलस्पून बेसन घातलं तरी खुसखुशीत होतात फळं. इथे मी आता थोडंसं तेल घालते. आपण आता हे छान मळून घेऊया. इथे कणिक ना पोळीसारखी थोडीशी मऊ नाही करायची, थोडं पुरीपेक्षा मऊ आणि पोळीच्या कणकेपेक्षा घट्ट अशी मळून घ्यायची. आता प्रीतीनी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे, तर थोडक्यात बघूयात की गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला फॉस्फरस मिळतं, जे तुमच्या हाडांच्या आणि दातांच्या वाढीसाठी अगदी उपयुक्त असतं. शिवाय त्याच्यात झिंक पण असतं, जे जखमा भरून काढण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्याच्यात मॅग्नेशियम पण असतं, जे तुमच्या मसल्सच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी किंवा त्याच्या स्मूथ चालण्यासाठी खूप मदत करतं असं म्हणायला हरकत नाही. इथे प्रीतीनी
पूर्ण गव्हाचा आटा म्हणजे न चाळता घेतलेला आहे, त्यामुळे त्याच्यातनं आपल्याला फायबरसुद्धा मिळतं आहे, म्हणजेच पचनसुद्धा सुधारणार आणि गॅसेससुद्धा होणार नाहीत. याच्यामध्ये बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्ससुद्धा भरपूर प्रमाणात असतात आणि ह्यांना जी विटॅमिन असं पण म्हणतात, म्हणजे जी फॉर जीवनसत्व, जे आपल्या शारीरिक वाढीसाठी खूप महत्त्वाचं काम करतात. त्याचबरोबर आपले डोळे, त्वचा, नखं या सगळ्यांना निरोगी ठेवण्याचं काम हे बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स करत असतात. आपण जर बघितलं तर त्याच्यात नियासिन आणि थायामिन हे 2 प्रकारचे बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स सापडतात. ह्याच्यामुळे आपल्या शरीराला नर्व्हस सिस्टीममुळे जो स्टेडीनेस आलेला असतो ना, तो स्थिर ठेवण्यासाठी त्याची खूप मदत होते. शिवाय त्या नर्व्हस सिस्टीममधल्या नर्व्स वाढीसाठी आणि त्यांचं काम सुरळीत चालण्यासाठी ह्या बी कॉम्प्लेक्स विटॅमिनची गरज असते. बी कॉम्प्लेक्सच्या वर्गातील पायरिडॉक्झिन हे जे विटॅमिन आपण बघतो, ह्याच्यामुळे नर्व्हस सिस्टीमला ज्या बॅक्टेरियांमुळे रोग होण्याची शक्यता असते असे तिथे प्रिव्हेंट केले जातात. शिवाय आपल्या शरीरातले रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स आणि इन्शुलिनला क्रिएट करणं आणि त्यांचं कार्य सुरळीत चालू ठेवणं हे सुद्धा ह्या बी कॉम्प्लेक्स विटॅमिनचंच काम असतं. ही गव्हाची झाली थोडक्यात न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, पण गव्हाची जर संपूर्ण आणि डिटेल माहिती तुम्हाला बघायची असेल तर मागे आम्ही गव्हाची उकडपेंडी हा पदार्थ दाखवला होता, तो नक्की बघा आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. थोडा तेलाचा हात लावून मळून घेऊया. हे बघा, आता आपली छानपैकी ही कणिक मळून झाली आहे. हे बघा, साधारणतः एवढं घट्ट पाहिजे, म्हणजे खूप पण मऊ नको, खूप पण घट्ट नको अशी. आता ही आपण थोडंसं 10 मिनटं ह्याला झाकून ठेवू, म्हणजे चांगली मुरेल आपली कणिक. हे बघा, आपली तुरीची डाळ खूप छान शिजली. आता आपण आमटीची तयारी करूया. इथे आपण 1 ते 1.5 टीस्पून तेल घेतलं आहे. तेल तापलं आहे. आता फोडणी करून घेऊया. मोहरी छान तडतडली आहे. आता कढीपत्ता, हिंग, हळद. आता ना ह्यात मी हा चिंचेचा कोळ घालते. मला इथे ना मी साईडला पाणी गरम करायला ठेवलं आहे, तर हे थोडंसं कोमट पाणी आपण ह्याच्यात घालूया. आता यात मी तिखट, हा गोडा मसाला हा मी घरीच केलेला आहे, पण तुम्ही दुकानात मिळतो तो कुठल्याही कंपनीचा वापरू शकता. मीठ आणि चिंचेचा आंबटपणा बॅलन्स करायला गूळ. आता ह्या पाण्याला छान उकळी आली आहे. आता ह्यात आपण शिजलेली डाळ घालूया. आता ह्यात मी अजून साधारणतः 1.5 ते 2 वाट्या पाणी घालते. आपल्याला आमटी अगदी पातळ करायची. या वरणफळात ना काही लोक अगदी लसूण, खोबरं, मिरची ह्याचं वाटण करून पण वरणात टाकतात, किंवा काही जण गोडा मसाल्याच्या ऐवजी काही जण काळा मसाला, कांदा लसूण मसाला असं घालून छान झणझणीत आमटी करतात. आणि आता आपण जे आमटीत चिंच गुळ घातलंय, तर काही लोकांना चिंच गुळामुळे पित्त होतं, तर त्यांनी आमसूल घातलं तरी चालेल. म्हणजे आमसूल आणि गूळ किंवा आमसूल आणि साखर घालून आमटी करायची, ती पण खूप छान लागते. आणि अगदी तुम्हाला अगदी आपल्या बाळगोपाळांना द्यायचं असेल, आपण आता जी डाळ शिजवली ना त्यात हिंग, मीठ, थोडंसं गूळ असं घालून साधं वरण करायचं आणि त्याच्यात फळं सोडायची, म्हणजे बाळगोपाळ पण आपले अगदी छान आनंदाने विटक्या मारत खातात. आता आपली छान मुरली आहे कणिक. आता पारंपरिक पद्धतीने आपण जेव्हा वरणफळात जी फळं सोडतो, तर ती कणिक आपण लाटून त्याचे असे शंकरपाळ्यासारखे काप करतो किंवा छोट्या छोट्या पुऱ्या करतो आणि मग ते सोडतो. लग्न झाल्यावर मी जेव्हा सासरी आले, तेव्हा माझ्या सासूबाईंनी जेव्हा पहिल्यांदा वरणफळं केली, तेव्हा त्यांनी सांगितलं की मी पण आधी तुझ्यासारखं सगळं असं शंकरपाळ्यासारखे आकार करून सोडायचे, पण त्यांच्या एका मैत्रिणींनी त्यांना एक छान वेगळी पद्धत सांगितली होती. सुरळीच्या वड्या जशा करतो, लाटून कट करून त्याला रोल करतो ना, तशा त्या करायच्या आणि वरणात सोडायच्या. आणि काही दिवसांनी एक व्हिडिओ बघताना मला
फ्लावर डोचे रोजेस असा व्हिडिओ दिसला. तर मग मी विचार केला, आपण नाहीतरी नुसतं असं सुरळीच्या वडीसारखं रोल करतोच आहे, तर ह्याचीच आपण गुलाबाची फुलं का नाही करून बघू. म्हणून मी तो एक ट्राय केला आणि सक्सेसफुल झाला. तर आज मी तुम्हाला तीच आपली गुलाबाची फुलं करून दाखवते आहे. त्यामुळेच आपल्या डिशचं नाव वरणफळ नसून वरणफूल आहे. आता इथे मी हा एवढा गोळा घेतलेला आहे. तर आपण काय करूया, छान एक मोठी पोळी ह्याची लाटून घेऊया. आता मी थोडीशीच कणिक लावते ह्याला. हे बघा, आता हे साधारणतः या थिकनेसची आपल्याला पोळी लाटून घ्यायची. आता ही पोळी झाली. नॉर्मल ह्याला आपण असं कट करून मोठे मोठे शंकरपाळे करतो आणि ते वरणात सोडतो. पण आता इथे आपण काय करायचं आहे, आपल्याला फळं नाही तर फुलं करायची आहेत. इथे मी आता आपण आपली फुलं करायला सुरुवात करूया. ही एक पुरी, त्याला लागून दुसरी पुरी. अगदी अर्ध नाही घ्यायचं आहे, 1/4 होईल, पुरी झाकली जाईल खालची, एवढं घ्यायचं. आणि आता इथे आपण मध्ये दाबून घेऊया, म्हणजे त्या एकमेकांना चांगल्या चिकटतील. थोडं डेकोरेटिव्ह होण्यासाठी मी इथे काट्या चमच्याच्या साहाय्याने आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या ना इथून रोल करायचं. दिसलं, ते छान पाकळ्या तयार झाल्या आपल्या. आता इथेही झालेले आहे, तसंच मागे इथेही झाले. आता हे दोन्ही साईडनी आपली फुलं तयार झाली आहे. तर मी इथे काय करते, मधोमध ह्याला कट करते आणि थोडंसं दाबून बसवून घेऊया. म्हणजे ही झाली आपली फुलं तयार. तुम्हाला जर हे खूप मोठं वाटत असेल तर थोडं कट करून घेतलं तरी चालेल. हे बघा, दोन आपली छोटी छोटी छान फुलं तयार झाली आहेत. खूपच सुंदर आहेत ग. आता याचप्रमाणे आपण आपली सगळी फुलं तयार करून घेऊया. आता आपली मस्त सगळी फुलं तयार आहेत. आपण आता ती उकळत्या आपल्या आमटीमध्ये सोडूया. आता आपलं आमटी एकदम छान उकळलेली आहे आणि या आमटीला असं पातळच ठेवायचं आहे, म्हणजे आपण आपली फळं सोडल्यावर पण थोड्या वेळ तसंच ठेवणार आहोत, तर ते आळून येतं मग. आता आपण एक एक करून ही आपली फुलं सोडूया. माझ्या सासूबाई म्हणायच्या, आमटी इतपत पाहिजे वरणफळासाठी की त्याच्यात आपली फळं पोहली पाहिजेत. म्हणजे आता आपली इथे फुलं पोहली पाहिजे तेवढी आपली आमटी हवी. कारण आमटी कमी आणि फळं जास्ती झाली तर ते दाटून येतं आणि शिजत नाही नीट. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि एक 7 ते 8 मिनटं छान आपली आमटी उकळू दे. मधून मधून आपण पाहत राहूया त्याच्यात. इथे प्रीतीनी आधी तुरीच्या डाळीची आमटी केलेली आहे, फुलं सोडलेली आहेत. सो इथे आपण बघतो की कॉम्बिनेशन आहे, म्हणजे तूर डाळ आणि गव्हाच्या पिठाचं. प्रोटीनचं स्ट्रक्चर आपण बघितलं तर ते अमायनो ॲसिड्सच्या ॲटमचं घट्ट जाळं विणलेलं असतं. तर हे अमायनो ॲसिड साधारण 20 प्रकारचे असतात आणि त्यातली काही अमायनो ॲसिड्स असतात त्यांना आपण इसेन्शियल अमायनो ॲसिड्स असं म्हणतो. कारण का
ती शरीरात तयार होत नाहीत, पण शरीराचं काम नीट चालण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची असतात. म्हणूनच ती आपल्याला अन्नामधून घ्यावी लागतात. उरलेली काही अमायनो ॲसिड्स असतात ती आपल्या शरीरातच तयार होतात. त्यामुळे इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल असे 2 प्रकार आपल्याला अमायनो ॲसिड्सचे सापडतात. आता कंप्लीट प्रोटीन म्हणाल तर ते आपल्याला दूध, दही, अंडी, मांस ह्याच्यापासून मिळतं. कारण का ह्याच्यात सगळीच्या सगळी अमायनो ॲसिड्स आपल्याला ह्याच्यातून मिळतात. पण जी कडधान्य आणि तृणधान्य असतात त्या सगळ्यांमध्ये वेगवेगळी अमायनो ॲसिड्स सापडतात. पण जेव्हा आपण कडधान्य आणि तृणधान्य ही मिक्स करतो तेव्हा एकंदर सगळी अमायनो ॲसिड्स आपल्याला त्याच्यातून मिळतात आणि एक कंप्लीट डाएट होतं. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपलं जिगसॉ पझल असतं ना, त्याच्यात वेगवेगळे पार्ट्स असतात छोटे छोटे, पण ते एकत्र जॉईन केल्यानंतर आपलं एक पूर्ण चित्र तयार होतं. तसंच ह्या वेगवेगळ्या धान्यातून मिळणारी ही अमायनो ॲसिड्स जेव्हा आपण कंबाईंड करतो तेव्हा आपल्याला एक कंप्लीट पोषणाचं पझल पूर्ण होतं. बघा आपले सगळी फुलं छान मस्त आतून पण छान शिजलेली आहेत. हे ना आपल्या नेहमीच्या ह्याच्याप्रमाणे आपण पोळीसारखं करून टाकत नाही ना, ते रोल असतं, त्यामुळे ह्याला जरा चांगलं आतून पण शिजायला पाहिजे. ते छान आपलं खळखळ आमटी पण उकळलेली आहेत आणि आपली फुलं पण छान शिजलेली आहेत. आता मी गॅस बंद करते आणि वरून गार्निशिंगसाठी छान कोथिंबीर. आपली वरण फुलं तयार आहेत. आपण ती आता सर्व करूया. आधी मी काय करते, थोडंसं आमटी खाली हे करते, डिशमध्ये आधी घेते आणि आता आपली फुलं ह्याच्यात प्लेस करूया. आता आपले वरण फुलं रेडी आहेत. तर ह्यात आपण छानपैकी गरम गरम वाफाळत्या वरणफळावर तुपाची धार. मानसी, आपली वरण फुलं टेस्ट करून बघा आता. हो, एकदम सुंदरच दिसत आहेत. येस, आतपर्यंत शिजलेत ना मानसी? एकदम चांगलं मस्त, Yes. इतके सुंदर लागतायत ना, म्हणजे हा आपला इंडियन पास्ताच म्हणायला हरकत नाही खरं तर. खरंच आहे, तसंच आहे अगदी. हो ना. आणि तू जे तुपाची धार सोडलीस ना, हा त्याचं शास्त्रीय दृष्ट्या म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या आपण म्हणायला गेलं तर पॅनक्रियाज मधून काही एन्झाईम सिक्रेट होतात, ओके, जे गव्हामधल्या आणि डाळीमधल्या प्रोटीनना डायजेस्ट करतात. बरं. तर त्याचं सिक्रिशन वाढण्यासाठी हे स्निग्ध पदार्थ त्यांना मदत करतात. त्यामुळे आपल्याकडे वरण भात तुपाची धार किंवा वरण फळांवर तुपाची धार, अगदीच या सगळ्यासाठी जे आपण वरून तूप घेतो हा. ते त्या कारणासाठी. हो, अच्छा. हो, म्हणजे आता तुम्ही सगळ्यांनी हे आपलं वरणफूल नक्की ट्राय करा आणि गरम गरम वरणफुलावर छानपैकी तुपाची धार ही असलीच पाहिजे. अशाच परंपरेला नाविन्याची जोड असलेल्या आपल्या प्राकृत रूट्सच्या रेसिपीजसाठी आमच्या प्राकृत रूट्सला लाईक, शेअर आणि आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा. करा.